नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण भरती पेपर 2025 यासाठी अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन पाहणार आहोत. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास थोडा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला असा आहे, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना ह्या महान देशभक्तांनी केली होती. तर याचं योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 पंडित श्यामजी कृष्ण वर्मा हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, हॉकी विश्वचषक 2023 कोणी जिंकला आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 जर्मनी हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भिलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, कांजिण्या आजारावरील लस कोणत्या शास्त्रज्ञांनी काढली आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 ॲडवर्ड जेन्टर हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 2005 साली हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, अमर्त्य सेन यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 अर्थशास्त्र हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालवले गेलेले विमानतळ कोणते? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 कोची हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, शेतकऱ्याच्या आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 महात्मा फुले हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 दादाभाई नौरोजी हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यात केव्हा सुरू करण्यात आली? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 जुलै 2012 साली हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, खालीलपैकी कोणता देश बिमटेक संघटनेचा सदस्य नाही? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 पाकिस्तान हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 90% हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, कोकण गांधी म्हणून कोणाला ओळखतात? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आप्पासाहेब पटवर्धन हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, कलम टिंबटिंबनुसार राष्ट्रपती हा तिन्ही संरक्षण दलाचा प्रमुख असतो. तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कलम 53 हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, भारतातील साक्षरतेबाबत सर्वात अग्रेसर असणारे राज्य कोणते? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 केरळ हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या वर्षी नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 1913 साली हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, महात्मा फुलेवर कोणत्या संस्कृत ग्रंथाचा प्रभाव होतो? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 व्रजसूची हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 2005 साली हे आपले योग्य आन्सर होईल.